वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश अंबेडकर ने पुणे में SRA झोपड़पट्टी पुनर्विकास प्राधिकरण प्रक्रिया पर महत्वपूर्ण ऐलान किया। उन्होंने कहा, अब बिल्डर सीधे प्रस्ताव नहीं दाखिल करेंगे बल्कि झोपड़पट्टी वासी खुद हाउसिंग सोसाइटी बनाकर पुनर्विकास प्रस्ताव जमा करेंगे और अपनी पसंद का बिल्डर सुझाएंगे। यह नया तरीका मंजूर हो चुका है, जिससे निवासियों को पुनर्विकास परियोजनाओं में अधिक नियंत्रण मिलेगा। अंबेडकर ने इसे निवासियों के अधिकारों की रक्षा का कदम बताया। SRAच्या संदर्भातली ही बैठक होती। बिल्डर प्रपोजल आणून देतोय आणि डिपार्टमेंट एक्सेप्ट करते, त्याच्या संदर्भात आम्ही म्हणाल की नाही, तिथल्या लोकांनी सोसायटी फॉर्म करून प्रपोजल आणून दिलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर त्यांना ती डेव्हलपमेंट करण्यासाठी बिल्डर सुद्धा नाव त्यांनी सजेस्ट केलं पाहिजे। तर हे मान्य करण्यात आलं। त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते भाडं जे दिलं जाते ते कमी आहे। 15,000ची मागणी आम्ही केलेली आहे, तेव्हा रिवाइज करण्याचं असणारं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तिसरं जे आहे त्याच्यामध्ये जे अपात्र झालेले आहेत आणि आम्ही पात्र आहोत म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे, त्या सगळ्यांचं असणारं हिअरिंग जे आहे ते हिअरिंग होईल आणि लवकरात लवकर त्यांचा असणारा लागेल। जे प्रकल्प 5 वर्षाच्या वरती रखडलेले आहेत ते त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांचे असणारे प्रोजेक्ट रद्द करण्याचा असणारा निर्णय आजच्या बैठकीत त्या ठिकाणी झाला। हा महत्त्वाचा आहे। तिथे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमल्या जातील आणि ते प्रोजेक्ट्स सुरुवात होतील, जेणेकरून लवकरात लवकर 2 गोष्टी आम्ही सांगितले की प्रत्येक प्रोजेक्ट कधी कंप्लीट होईल याचा, नाही तर रेरा अंतर्गत जो कायदा आहे तो कायदा SRAला लावून घेण्यात यावा, म्हणजे मग घरं लवकर व्हायला सुरुवात होते।